नमस्कार, जय महाराष्ट्र। तर आपला आजचा जो व्हिडिओ आहे तो आहे आमचे बेरोजगार तरुण तरुणी, आमच्या महाराष्ट्रातले रहिवाशी असणारे जेवढेही आहेत किंवा तुमचा कुठला व्यवसाय आहे तुम्हाला वाढवायचा आहे तर त्या संदर्भामध्ये आपला व्हिडिओ आहे। मी असाच व्हिडिओ एक मुद्रा लोन योजनेसंदर्भात शेअर केलाय, तोही 50 ते 20 लाखापर्यंत कर्जाचा आहे। तर नक्कीच तो व्हिडिओ पहा, तुम्हाला लक्षात येईल सगळी माहिती तिथे। आता इथे जे आहे ती दुसरी माहिती देणार आहे, दुसऱ्या कर्जासंदर्भात तुम्हाला सांगणार आहे। तर ह्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला जे आहे ते कर्ज दिलं जाणार आहे। या आपल्या बेरोजगार तरुण, आपल्या महाराष्ट्रातले बेरोजगार तरुण असतील त्या तरुणांना आपल्या महाराष्ट्र शासनाच्या महामंडळाच्या अंतर्गत हे जे आहे ते कर्ज दिलं जाते। त्याचं नाव आहे अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास मागास महामंडळाच्या अंतर्गत आपल्याला जे आहे ते मराठा समाजासाठी हे जे आहे ते कर्ज दिलं जातं। बरं का, लक्षात घ्या, मी जे सांगते अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास मागास महामंडळाच्या माध्यमातून मराठा समाजासाठी हे कर्ज दिलं जातं। म्हणजेच मराठा समाज हे पॉइंट नोटेड आहे तिथे, हे लक्षात घ्या। तर हे कर्ज दिलं जातं। थांबा, काळजी करू नका। तुम्ही जर ओबीसी मधून असाल, म्हणजे ओबीसी समाजामध्ये तुम्ही जर असाल तर तुम्हाला सुद्धा ओबीसी महामंडळाच्या माध्यमातून कर्ज दिलं जातं आणि त्याचीही प्रक्रिया अशीच असणार आहे जे मी सांगणार आहे। त्यामुळे काळजी करू नका। ओबीसी मध्ये असाल तरी मिळणार आहे आणि मराठा समाज असेल तर त्यांनाही मिळणार आहे। फक्त ह्याचे कॅटेगरी वेगवेगळे आहेत महामंडळाच्या। आलं का लक्षात? तर हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा। आता ह्याच्यामध्ये जाणून घेऊया, या कर्जाचा जो आहे तो परतावा मिळतो। लक्षात घ्या, खूप महत्वाचा मुद्दा आहे ना, कर्ज व्याजाचा परतावा मिळतो। म्हणजेच तुम्ही जर याच्या अंतर्गत जर व्याज भरलं ना तर त्याचा परतावा तुम्हाला मिळतो, हे लक्षात आहे। म्हणजेच कर्जाच्या व्याजाचा परतावा तुम्हाला मिळतो आपल्या या अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या लोनच्या अंतर्गत। आलं का लक्षात? त्याच्यामध्ये दुसरा मुद्दा आपण महत्वाचा आहे तो जाणून घेऊ। तुम्हाला हे लोन घ्यायचं असेल तर तुमचं वय जे आहे, ह्याच्यामध्ये जर पुरुष मंडळीला हे लोन घ्यायचं असेल किंवा आमच्या मुलांना हे वय जे आहे ते लोन घ्यायचं असेल तर तुमचं वय 18 पासून, म्हणजे तुम्हाला 18 पूर्ण झालं पाहिजे आणि तुमचं वय जे आहे ते 50 पर्यंत पाहिजे। म्हणजे 18 ते 50च्या वयोगटातली जेवढेही आमचे पुरुष मंडळी असतील, आमचे मुलं असतील, आमचे तरुण असतील तर ते हे लोन घेऊ शकतात। ह्याच्यामध्ये समजा आमच्या महिला आहेत, आमच्या तरुण मुली आहेत तर तुमचं वय 18 पासून 55च्या आत पाहिजे। म्हणजे मुलींसाठी 18 पूर्ण पाहिजे आणि महिला असतील तर 55च्या आत पाहिजे। म्हणजे 18 ते 55च्या आत तुम्ही हे कर्ज घेऊ शकता व्यवसायासाठी। तसेच तुम्ही अण्णासाहेब पाटील महामंडळामध्ये जे आहे ते दुसऱ्या कुठल्याही योजनेच्या अंतर्गत फॉर्म भरलेला नसावा किंवा तुम्ही दुसरे कुठलेही लोन घेतलेले नसावे, तरच तुम्ही या लोनसाठी अर्ज करू शकणार आहात। आलं का लक्षात? हे लोन जर तुम्हाला घ्यायचे असेल तर तुमच्या बँकेच्या अंतर्गत तुमचं दुसरं कुठलंही लोन नसायला पाहिजे। म्हणजेच तुम्ही दुसरं कुठलं लोन घेतलंय तिथला हप्ता चालू आहे आणि तुम्ही इकडे पण अप्लाय केलंय तर तुम्हाला मिळणार नाही। तुमचं जे आहे ना सिव्हिल चांगलं पाहिजे, तुमचं क्रेडिट चांगलं पाहिजे, त्याचबरोबर तुमच्या अकाउंटमधून दुसरं कुठलंही लोन घेतलेलं नसावं, कुठलेही हप्ते तुमचे बाउन्स झालेले नसावे। आणि जर समजा तुम्ही लोन घेतलं असेल ना तर ते लोन तुम्ही पूर्ण भरलेलं असेल, व्यवस्थित भरलेलं असेल आणि आता ते लोन संपलेलं आहे तर तुम्ही जे आहे हे लोन घेऊ शकता। ह्याच्यासाठी तुम्ही अर्ज करू शकता। ह्याच्यामध्ये सगळ्यात दुसरा महत्वाचा मुद्दा आहे की एका कुटुंबातील एकाच व्यक्तीला हे लोन घेता येतं। बरं का, एकाच व्यक्तीला हे लोन घेता येतं। हे लोन घेण्यासाठी तुमचं जे वार्षिक उत्पन्न आहे ना ते 8 लाखाच्या आत पाहिजे। बरं का, सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे सुद्धा, तुमचं जे उत्पन्न आहे वार्षिक उत्पन्न, तुमच्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 8 लाखाच्या आत पाहिजे जर तुम्हाला हे कर्ज घ्यायचं असेल तर। म्हणजे काय, तर सगळं काही व्यवस्थित लागणार आहे तुम्हाला, तरच तुम्ही हे लोन घेऊ शकणार आहात। ह्याच्यामध्ये कागदपत्र काय लागणार आहेत ते सांगणार आहे बघा। सगळ्यात अगोदर आधार कार्ड लागणार आहे, पॅन कार्ड लागणार आहे, त्याचबरोबर रहिवाशी प्रमाणपत्र लागणार आहे, त्याचबरोबर उत्पन्नाचा दाखला लागणार आहे, तुमचे पासपोर्ट साईज फोटो लागणार आहेत, तुमचा मेल ID लागणार आहे, तुमचा मोबाईल नंबर सुद्धा लागणार आहे। त्याचबरोबर मी सांगितलं मगाशी वार्षिक उत्पन्न आणि रहिवाशी प्रमाणपत्र पण लागणार आहे। त्याचबरोबर तुमच्या जातीचा दाखला सुद्धा लागणार आहे। आता शक्यतो महत्वाचा मुद्दा आहे ना, 7/12चा उतारा सुद्धा लागणार आहे। म्हणजे आपल्या शेतीचा, जमिनीचा जो काही 7/12 असतो ना
तर त्या 7 बाऱ्याचा उतारा सुद्धा लागणार आहे, कंपल्सरी आहे. बाकी सगळे कागदपत्र आहेत आणि 7 बाऱ्याचा उताराच नाही तर मग काय होऊ शकत नाही. त्यामुळं आपल्याला इथं कागदपत्रामध्ये 7 बाऱ्याचा उतारा सुद्धा आपल्याला आवश्यक आहे. त्याचबरोबर आपल्या नॅशनलाइज बँकेत जर तुमचं अकाउंट असेल तर त्या बँकेचे सर्व डिटेल्स तुम्हाला लागणार आहेत, म्हणजेच पहिल्या पानाचं झेरॉक्स वगैरे नाही का, ते सगळं लागणार आहे. त्याचबरोबर तुम्ही कुठलाही व्यवसाय करणार असाल बरोबर, तर तुम्हाला त्याचा प्रोजेक्ट रिपोर्ट लागणार आहे, शॉप ऍक्ट लायसन लागणार आहे, उद्यम आधार लागणार आहे, फूड लायसन लागणार आहे. आता हे सगळं तुम्ही कुठला व्यवसाय करणार ना त्याच्यावर अवलंबून असतं आणि तुम्ही लोन किती घेणार आहात ना त्याच्यावर ते कागदपत्र अवलंबून असतात. जेवढे मला माहिती आहेत मी तेवढे तुम्हाला सांगितलेले आहेत. आता ह्याच्यामध्ये तुम्ही सगळ्यात जास्त महत्वाचा मुद्दा कुठला आहे तर आपलं जे प्रोजेक्ट रिपोर्ट आहे ना ते खूप महत्वाचं आहे. आता ह्याच्यामध्ये आपण पुढे जाऊया. जर तुमचा व्यवसाय ऑलरेडी असेल ना तर तुमच्याकडे हे सगळे कागदपत्र असणार आहे. शिक्षणाची अट काय आहे तर बघा, तुम्ही 10वी पास पाहिजे, म्हणजे तुमचं शिक्षण जे आहे ना ते 10वी पास असायला पाहिजे. जर तुम्ही 10वी पास असाल तर तुम्हाला हे लोन आहे ते मिळणार आहे. आता ह्याच्या अंतर्गत तुम्ही विचारणार आहात मला की ताई फॉर्म कुठे भरायचा आहे, बरोबर ना. तुमचा आता हा प्रश्न असेल, ताई आम्हाला जर हे लोन घ्यायचं असेल तर आम्ही फॉर्म कुठे भरायचा. तर हा जो फॉर्म आहे तुम्ही ऑनलाईन पण भरू शकता. पण शक्यतो काय होतं ना, आपल्याला काही वेळेस तिथं भरपूर योजना असतात ना तर कुठली योजना सिलेक्ट करायची आपल्याला समजत नाही. त्यामुळे तुम्ही ई सेवा केंद्रामध्ये जाऊन जरी तुमचा फॉर्म भरला या योजनेच्या अंतर्गत, जर तुमच्याकडे सगळे कागदपत्र आहेत बरोबर, तर तुम्ही ई सेवा केंद्रामधून सुद्धा तुमच्या या लोनच्या अंतर्गत तुम्ही फॉर्म भरू शकता. आता ही लोन अमाऊंट किती असणार आहे तर ही लोन अमाऊंट आहे ना 2 लाख ते 15 लाखाच्या आत असणार आहे. म्हणजेच तुम्ही 2 लाख घेऊ शकता, 5 लाख घेऊ शकता, 10 लाख घेऊ शकता किंवा तुम्ही 15 लाख पण घेऊ शकता. तर 15 लाखापर्यंत तुम्हाला हे व्यवसायासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास मागास महामंडळाच्या अंतर्गत मिळणार आहे. आणि बाकीचे आमचे जे आहे ओबीसी मधले आहेत त्यांच्या ओबीसी महामंडळाच्या अंतर्गत त्यांना हे लोन दिलं जातं. तर ही सगळी सविस्तर माहिती होती. हीच माहिती ओबीसी साठी सुद्धा आहे, फक्त इथं कागदपत्र वगैरे थोडंफार इकडं तिकडं होण्याची शक्यता आहे. त्यामुळं तुम्ही पण चौकशी करू शकता याची सगळी. महामंडळामध्ये आपले जे आर्थिक मागास महामंडळ असतात ना तर तुम्ही महामंडळामध्ये जाऊन सुद्धा ही चौकशी करू शकता. बाकी तुम्ही ई सेवामध्ये जाऊन हे फॉर्म भरू शकता. ह्याच्यामध्ये तुम्हाला अजून कुठलेही प्रश्न असतील, काही माहिती समजली नसेल किंवा माझ्याकडनं कुठली माहिती आणखी तुम्हाला सांगायची राहिली असेल तर नक्कीच मला कमेंट करा. जेवढी माहिती मला लक्षात होती किंवा जेवढी माहिती मला तुम्हाला द्यायची होती ती सगळी माहिती मी तुम्हाला दिलेली आहे. आपल्या अण्णासाहेब पाटील मागास महामंडळाच्या अंतर्गत तुम्हाला जे हे लोन मिळणार आहे 2 ते 15 लाखाच्या आत, हे तुम्हाला मी सगळं सांगितलेलं आहे. व्याज परतावा वगैरे मी सगळं सांगितलंय. बाकीचं जेव्हा तुम्ही लोन घेणार तेव्हा सगळं तुम्हाला तिथं पण माहिती मिळणार आहे. एकदा चौकशी करून घ्या आणि हे लोन तुम्ही घेऊ शकता. तुमचा व्यवसाय असेल अगोदर तरी घेऊ शकता, व्यवसाय वाढवण्यासाठी. नवीन व्यवसाय करायचा असेल, बेरोजगार आहात तरी तुम्ही हे लोन घेऊ शकता. आणि हे लवकर लोन आपल्याला मिळतं. फक्त आपले बँक जे आहे ना ते व्यवस्थित पाहिजे, म्हणजे आपले बँकेचे डिटेल व्यवस्थित पाहिजे, कागदपत्र व्यवस्थित पाहिजे, अगोदरचे हप्ते बाउन्स झालेले नाही पाहिजे. सगळं जे मी सांगितलंय ना ते सगळे अटी व नियमामध्ये जर तुम्ही बसलात तर तुम्हाला हे लोन नक्कीच मिळणार आहे. तर नक्कीच तुमच्याकडे जर 7 बाऱ्याचा उतारा असेल तर तुम्ही हे लोन घेऊ शकता. तुमचा व्यवसाय सुरू करू शकता किंवा तुमच्या व्यवसायाची वाढ सुद्धा करू शकता. मला असं वाटतं ही माहिती तुम्हाला समजली असेल. माझा व्हिडिओ तुमच्या कामासाठी नसेल तर नक्कीच आमच्या बंधू भगिनींपर्यंत नक्कीच या व्हिडिओला शेअर करा. मला असं वाटतं ही माहिती समजली असेल. नाही समजली तरी मला कमेंट करा. तुमचे काही प्रश्न असतील तरी कमेंट करा. तुमच्या प्रश्नांवर उत्तरांचा व्हिडिओ मी लवकरच शेअर करते. चला तर मग परत भेटू. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. व्हिडिओला लाईक आणि हाईप करायला विसरू नका.